नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी हेल्दी आणि प्रोटीनने भरलेला मस्तपैकी असा नाश्ता. आता ह्या वेजीस अप्पे बनवलेले आहे, वेज चीज अप्पे. याच्यामध्ये मी भाज्याचा वापर जास्त केलेला आहे आणि थोडंसं आणखी चीजी वाटण्यासाठी यामध्ये मी चीज टाकलेलं आहे. अगदी ऑप्शनल आहे टाकणं, बट म्हणून मी याला वेज चीज अप्पे असं नाव दिलेलं आहे. तुम्ही सुजीचे अप्पे किंवा व्हेजिटेबल अप्पे इत्यादी अशा प्रकारे नावं देऊ शकता. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे. जो नॉर्मल तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तो रवा घ्यायचा. त्यामध्ये मी 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 3/4 कप कानी मी दही टाकलेलं आहे, आंबटवालं टाकलेलं आहे. तेवढंच पाणी टाकलं त्यामध्ये आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे ना, अगदी तशाच प्रकारे ही प्रोसेस करायची आहे. फक्त रवा, तांदळाचं पीठ आणि दही ह्या तिन्ही वस्तू आपल्याला पाणी थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून रवा छानपैकी असा भिजून जाईल मस्तपैकी. नंतर काही वेजीस घेतलेले आहे, ज्यामध्ये कॅप्सिकम, ओनियन, टोमॅटो, ग्रीन चिली आणि कोरिएंडर आणि कॅरेट्स घेतलेला आहे. आता ह्या सगळ्या वेजीस आपल्याला कट करून घ्यायच्या आहे छानपैकी चॉपरमध्ये किंवा बारीक बारीक तुम्ही कापू शकता. आणि नंतर 10 मिनटानंतर जे बॅटर आहे छानपैकी सेट झाले असेल तर त्यामध्ये पूर्ण वेजीस टाकून द्यायचा. तुम्हाला आणखी काही वेजीस त्याच्यामध्ये आवडत असेल, जसं स्वीटकॉर्न, पनीर आणि आणखी एक्स्ट्राचं बीन्स वगैरे, त्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेजीस टाकू शकता. नंतर यामध्ये मी थोडंसं मिरच्या कमी टाकलेल्या होत्या, 2च मिरच्या बारीक करून टाकलेल्या होत्या मी. तर मी यामध्ये एखादा चम्मच थोडंसं रेड चिली पावडर टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर 1 पॅकेट इनोचं टाकायचं आहे. त्याला थोडंसं पाणी टाकायचं व ॲक्टिवेट करून घ्यायचं. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण बबल्स वगैरे जे असेल ना ते सगळे एकसारखे होईल बा, म्हणजे बॅटर एकसारखं छान मिक्स होईल बा, असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आता बॅटर रेडी आहे, तर अप्पे पॅनला गरम करायचं. त्यामध्ये थोडंसं तेल किंवा बटर टाकायचं आणि जे बनवलेलं बॅटर आहे त्यामध्ये थोडं थोडं टाकायचं सुरुवातीला. तर थोडं थोडं बॅटर टाकायचं. नंतर आपल्याला आणखी यामध्ये चीज आणि बॅटर टाकायचं आहे. तर इतकी स्पेस ठेवायची जेणेकरून चीज आणि बॅटर आणखी मावेल बा. नंतर हे तुम्ही मोझरेला चीज किंवा चीज क्यूब्स जे असेल तुमच्याकडे अवेलेबल, ते चीजचे क्यूब टाकले आहे मी. ते चीज टाकायचे व त्यावर थोडंसं आणखी हलकंसं बॅटर टाकायचं. अशा प्रकारे मी ज्या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे ना, अगदी तशाच प्रकारे ही प्रोसेस करायची व झाकून 3 मिनटाच्या जवळपास 3 किंवा 3.5 मिनटाच्या जवळपास याला शेकू द्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं. नंतर थोड्या वेळाने बघा, बरोबर हे छानपैकी वरच्या साईडने शिजलेले असते, म्हणजे खालून शिजले असते. वरची जी लेअर आहे ना ती बरोबर ड्राय झालेली असते. त्यावेळेला पलटून घ्यायचं. सपोज थोडेफार असे ओलसर असेल ना, म्हणजे जे बॅटरचं, तर त्याला पलटवायचं नाही. त्याला बरोबर आणखी थोडंसं शिजू द्यायचं, त्यानंतरच पलटवायचं. अशा प्रकारे ज्या आता सगळ्यांना मला अप्पे बनवता येते, त्यात काही सांगण्याचं नवीन नाही आहे, बट तरीसुद्धा. आणि आता दोन्ही साईडनी शिजल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. मी आणखी तुम्हाला एकदा आणखी बनवून दाखवते, म्हणजे बाकीचे उरलेले जे आहे ते सुद्धा बनवून दाखवते. थोडं तेल टाकलं आणि त्यानंतर थोडं बॅटर टाकायचं, चीज टाकायचं आणि वरून त्याच्या आणखी थोडंसं बॅटर टाकायचं. थोडा वेळ वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी शिजू द्यायचं. खूप करपतपर्यंत नाही शिजवायचं. आणि दुसरं म्हणजे गॅसचं जे पॉट आहे ना, अप्पे पॅन, त्याला थोडंसं चारही साईडनी असं हलकंसं गॅसचं फ्लेम जिथं राहते त्या साईडने लावायचं, म्हणजे स्प्रेड करत राहायचं. जसं की कसं राहते की पिठातल्या भागामध्ये लवकर करपतात. तर थोडं अप्पे पॅनला उचलून एका साईडनी, नंतर दुसऱ्या साईडनी, तिसऱ्या साईडनी, असं चारही साईडनी गॅसची फ्लेम लागेल बा असं त्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे सगळे अप्पे एकसारखे शिजल्या जाईल बा. अशा प्रकारे हे वेज चीज अप्पे तयार झालेले आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. बघा तर आतमधनं किती टेस्टी झालेले होते ना, अतिशय छान झालेले होते. चला तर बाय.